नमस्कार. कट्टा कोल्हापुरी या फेसबुक लाईव्ह मध्ये मी मोनिका क्षीरसागर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज एक वेगळा अवली आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथं उपस्थित आहे. त्यांचे नाव आहे विश्वजित काशीद. सर, तुमचं स्वागत आहे कट्ट्यावर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मोनिका मॅम. ही मला छान अशी आज नॅशनल व्हॉलेंटियर ब्लड डोनर्स डे आहे आणि अशा बेस्ट डेला कट्टा कोल्हापुरी आणि तुम्ही मला ही संधी दिली की आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये ब्लड डोनेशन सारख्या सेन्सिटिव्ह टॉपिक वरती इंटरॅक्शन आणि एक्सपिरियन्स शेअर करण्याचा जे चान्स दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे मॅम. ओके, थँक्यू सर. तुम्हाला ऐकून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल या दिनानिमित्त. तर आपल्याला माहित असेल की 14 जून हा वर्ल्ड ब्लड डोनेट डे म्हणून साजरा केला जातो. तर आजचा जो 1 ऑक्टोबर आहे तो राष्ट्रीय उत्स्फूर्तपणे म्हणजे काय म्हणतात, राष्ट्रीय स्वैच्छिक ब्लड डोनेट डे म्हणून साजरा करतात आजचा दिवस. म्हणजे हा फक्त भारतातच साजरा केला जातो. तर या म्हणजे हा एक योगायोग म्हणावा लागेल की ज्यांनी जागतिक रेकॉर्ड केलेला आहे. ज्यांना गुडविल ब्रँड अँबॅसेडर म्हणून म्हटलं जातं ते आपल्या कोल्हापूरचेच विश्वजित काशीद आहेत. त्यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर, तुम्हाला म्हणजे ब्लड डोनेट करावं असं का वाटलं किंवा याची प्रेरणा कुठून मिळाली? ऍक्च्युली मॅम, ब्लड डोनेशन साठी थोडासा मी ट्विस्ट केला होता रूटचा. आयडियली ब्लड डोनेशन करायचं असेल तर तुम्हाला आयडियल वेट पाहिजे, एज पाहिजे 18 पूर्ण. पण ऍक्च्युली माझा ब्लड ग्रुप जो आहे तो खूप रेअर आहे, AB निगेटिव्ह. आणि मला आठवत आहे की त्यावेळी एक पॉलिटिशियन होते आणि त्यांच्या मिसेसची एक सर्जरी होती आणि त्यावेळी त्यांना AB निगेटिव्हची इमर्जन्सी रिक्वायरमेंट होती. आणि हा AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा खूप रेअर असल्यामुळे आणि ज्यावेळी कॉम्प्लिकेटेड सर्जरी असतात किंवा ऍक्सिडेंटल केसेस असतात त्यावेळी हा AB निगेटिव्हला रिप्लेसमेंट ब्लड देऊन तुम्ही चालत नाही, त्यावेळी तो AB निगेटिव्हच द्यावा लागतो. तर अशा वेळी माझं एक हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन होतं आणि त्यांनी तिथल्या डॉक्टरांनी मला कॉल केला माझ्या फॅमिलीला आणि सांगितलं असं असं ब्लड आहे, लागणार आहे आणि देऊ शकता का. आणि त्यावेळी मी 17.5 होतो, 18 कम्प्लीट व्हायला लागतं. मग त्यावेळी मी खूप क्युरियस झालो की अरे करू शकतो, कारण की त्याबद्दल मी असे जे प्रोग्राम आहेत जसं कट्टा कोल्हापूरने ठेवलेला आहे ब्लड डोनेशन, तसं मी एनसीसी कॅडेट, मी एनसीसी करून आलेलो आहे मॅम. तर आम्हाला एनसीसी मध्ये असताना असे छोटे 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 प्रोग्राम्स असायचे. त्यामुळे असं म्हणू शकता की स्कूल लाईफ किंवा कॉलेज, स्कूल लाईफ मध्ये किंवा अर्ली कॉलेज लाईफ मध्ये मी एक क्लिअर होतो की ओके, ब्लड डोनेशन एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याचं क्रेडिट मी देईन किंवा त्याचा सोर्स ऑफ इन्स्पिरेशन देईन असेच तुमच्यासारखे जे सोसायटीमध्ये लोक आहेत जे विना मोबदला किंवा काही स्वतःचं सेल्फ प्रॉफिट नसताना पण असे प्रोग्राम्स करतात ज्याचा डिरेक्टली और इनडिरेक्टली कुठल्या ना कुठल्या तरी यंग माइंड वरती इम्पॅक्ट होतो. तसंच माझा पण झाला होता. आणि एनसीसी मध्ये वगैरे हे लेक्चर ऐकल्यानंतर मला माहिती होतं की ब्लड डोनेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि नॉर्मल आहे. तर मला मग डॉक्टरांशी त्यावेळी इंटरॅक्शन करण्यात आलं आणि तर अमेरिका आणि युरोपमध्ये 16 वर्षानंतर तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता. इंडियामध्ये आपण ते 18 ठेवलेलं आहे. आयडियली आपण 16 नंतर करू शकतो, पण आपल्याकडे मास पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे आपण 18च्या प्लस घेतो. तर मला डॉक्टरांनी सगळं टेस्टिंग वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं की तू फिट आहेस, तू करू शकतो, करायची तुझी इच्छा आहे का. आणि लकीली मी जे पेशंट होते त्यांच्या रिलेटिव्हला वगैरे बघितलं आणि ऍट दॅट स्टोर ऑफ द मोमेंट मला असं वाटलं की नाही, दिस इज इम्पॉर्टंट अँड आय शुड गिव्ह इट अ ट्राय. आणि मॅम तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, सगळ्यांसारखेच मला पण त्या सुईची भीती होती की ती सुई टोचली तर काय होईल, चक्कर आली तर काय होईल. प्लस तुम्हाला माहिती असेल इंडियन पेरेंट्स, स्पेशली माय मदर, माझी आई, की जगात तूच असायस का, तुलाच द्यायला हवं काय हे वगैरे. पण माझ्या आतून ते एक होतं की नाही मला करायचं आहे, लेट्स सी काय होतं. आणि तशा पद्धतीनं मी फर्स्ट ब्लड डोनेशन केलं आणि जे काही मला आधी लोकांनी सांगितलं होतं चक्कर येते, विकनेस येतो, त्यापैकी 1% ही मला कुठलंही काही जाणवलं नाही की आपल्याला चक्कर येते किंवा हे. आणि तो एक मेंटल स्ट्रॉंगनेस माझ्याकडे होता की नाही आपल्याला हे डोनेशन करायचं आहे आणि ते मी लकीली केलं. आणि त्यानंतर जे मला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळालं की अरे आपल्यामुळे एक लाईफ वाचतो, तो मॅम कुठं ना कुठं तरी मला एक ऑल टुगेदर एक वेगळ्या लेवलचा सॅटिस्फॅक्शन आणि मोटिवेशन देऊन गेला. आणि ते जे असतं 17-18 हायली इम्प्रेशनेबल एज आपण म्हणतो, ज्यावर आपलं माइंड खूप म्हणजे इम्प्रेस होतं पटकन.
तर त्यावेळी मिळालेलं जे कौतुक होतं, त्यावेळी मिळालेलं जो लोकांकडनं एनकरेजमेंट मिळालं, आय थिंक सो त्यांनी माझी कम्प्लिटली जर्नीच चेंज केली मॅम. तो माझा फर्स्ट इन्सिडेंट होता ब्लड डोनेशनच्या रिलेटेड. बरोबर आहे सर. म्हणजे समाजात एखादी गोष्ट घडत असते, त्यातूनच आपल्याला एखाद्या गोष्टीची प्रेरणा मिळते. मग ते घरातले कितीही विरोध करू देत, आपण ती गोष्ट करायची Exactly. असेल तर करतो. बरोबर आहे सर. हो हो आजकाल म्हणजे भारतीय विचार पद्धती म्हटलं किंवा संस्कृतीमध्ये काही दान आहेत की ज्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मग ते कन्यादान असेल, अन्नदान असेल. तशाच प्रकारे एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर अवयवदान, रक्तदान किंवा देहदान, नेत्रदान अशा प्रकारचे दान खूप सारे आहेत. तर ब्लड हे हो एक अशी गोष्ट आहे की ती परत सायन्सला निर्माण करता आलेली नाहीये. म्हणजे ती एरर आहे हो की ती आपण निर्माण नाही करू शकत. ती मानवाच्या बॉडीमध्येच ते क्रिएट होतं. तर याबद्दल काही गैरसमज आहेत लोकांमध्ये. म्हणजे अजूनही लोक भितात हे रक्तदान करायला. तर असे कोणते म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातनं काय सांगितलेलं? म्हणजे तुम्ही म्हटलायच ते की आईचा एक विचार होता की तूच एकटा आहेस काय? तर त्याबद्दल म्हणजे पहिल्यांदा करताना रक्तदान तुम्हाला घरातनं कोणाची प्रेरणा मिळाली की स्वतःहून उत्स्फूर्तपणे तुम्ही गेलात तिकडे? ऍक्च्युली माझी प्रेरणा माझी आजी होती. ती कधी स्कूलमध्ये गेली नव्हती किंवा कधीही तिने शाळा वगैरे, मला असं वाटतं की शी वॉज वन ऑफ द मोस्ट अनएज्युकेटेड बट हायली एज्युकेटेड लेडी आमच्या आयुष्यात होती. कारण की तिने आयुष्यभर धुनी भांडी वगैरे लोकांच्यात केली होती आणि तिने ऍक्च्युली समाज बघितला होता. लोक कशी एकमेकांचा हेल्प करून आयुष्यात ग्रो होतात. ते तिच्याकडून एक होतं की तुम्ही पैसे तर सगळेच कमवणार, पण तुमचं सगळ्यात मोठं इंटेन्शन असलं पाहिजे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दुसऱ्यासाठी काय करता ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लोकांच्यात तिने सेवा केल्यामुळे तिने लोकांचं दवाखाने वगैरे हा जो प्रकार असतो तो खूप क्लोजली बघितला होता. त्यामुळे तिचं एक असं होतं की अरे हे एक चांगल्या मनानं तू रक्तदान वगैरे करत असशील तर त्याला घाबरायची गरज नाही आणि तू गेलं पाहिजेस. तर माझ्या मते मी सगळं क्रेडिट जे देईन ते माझ्या आजीला देईन, कारण की कधीही ती शाळेत गेलेली नव्हती तरी पण ती सगळ्यात जिनियस असं म्हणू शकतो की तिच्याकडे ते करेज होतं की आपल्या ग्रँड चाइल्ड नातवाला ते पुढं हे करायचं ते होतं. आणि घरातून मला सांगितलेलं चक्कर येते किंवा तुला काहीतरी झालं तर आणि रक्त जातं मग ते कसं भरून येणार वगैरे. तर मी सांगतो की काय काय गोष्टी इंटरेस्टिंग असतात ब्लड डोनेशनच्या, आणि ह्या आपल्या आजच्या इंटरॅक्शन मध्ये कोण ना कोण कुठे ना कुठे तरी हे ऐकत असतं मॅम, आणि त्याचा इम्पॅक्ट भविष्यावर होणार असतो. तर सगळ्यात सांगतो 2 प्रकारचे डोनेशन्स आहेत ब्लड डोनेशन मध्ये. एक सगळ्यात महत्वाचं असतं. तो प्रश्न विचारणारच आहे की बाबा हे जे ब्लड डोनेट करतात त्याच्यामध्ये काय निकष असतात किंवा मग त्याला काय गोष्टी गरजेच्या असतात की तुम्ही ब्लड डोनेट करू शकता? ओके, त्याच्या आधी ना काही इंटरेस्टिंग गोष्टी मी सांगतो आणि मग त्यानंतर आपल्या प्रश्नाकडे जाऊया. जगात 2 प्रकारचे डोनेशन आहेत. बरेच लोकांना एक डोनेशन माहिती आहे, ते म्हणजे व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन, ज्याचा आज आपण दिवस साजरा करतो की स्वेच्छेने जायचं ब्लड बँकेत आणि डोनेशन करायचं आपण दुसऱ्या एका पेशंटला. पण हेही लक्षात ठेवा की आपण स्वतःसाठी पण ब्लड डोनेशन करू शकतो. म्हणजे काय, त्याला आपण ऑटोलॉगस डोनेशन म्हणतो. ऑटोलॉगस डोनेशन मध्ये काय असतं, तुमची एखादी सर्जरी असेल समजा पुढच्या 1 महिन्याच्या काळामध्ये, तर तुम्ही काय करू शकता, स्वतःच ब्लड डोनेट करून स्टोअर करून शकता आणि तेच ब्लड तुम्हाला वापरलं जातं. त्या डोनेशनला ऑटोलॉगस डोनेशन म्हणतात आणि मेजॉरिटी डेव्हलप कंट्रीज मध्ये अशा पद्धतीने ते ब्लड डोनेशन करून घेतात. सेकंड आहे व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन, जे आपण इंडियात करतो. तर त्याला क्रायटेरिया काय असतात हे सांगायच्या आधी सांगतो की त्याची रिक्वायरमेंट किती असते, का आपण एवढे कॅम्प्स घेतो. तर आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये दरवर्षी 5.5 ते 6 करोड ब्लड बॅग्स लागतात. आणि आपल्याकडे ब्लड डोनर्स, रजिस्टर व्हॉलेंटियर ब्लड डोनर्स जे आहेत, जे स्वतः जाऊन ब्लड बँकेत डोनेशन करतात, ते 1.5 करोडच्या आसपास आहेत. जर तुम्ही बघितला नंबर ऑफ रिक्वायरमेंट आणि नंबर ऑफ डोनर, यामध्ये खूप तफावत आहे, खूप डिफरन्स आहे. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे की ब्लड डोनेशन करायचं असेल तर तुम्हाला खूप सिंपल 2 क्रायटेरिया क्रॉस करावे लागतात. एक म्हणजे काय, तुमचं एज जे आहे, वय जे आहे ते 18+ असलं पाहिजे. आणि सेकंड क्रायटेरिया तुमचा आहे वेट जो आहे तो मिनिमम 50 kg पाहिजे, 50 किलो असलं पाहिजे. हे 2 क्रायटेरिया केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया जो तिथे चेक केला जातो ब्लड बँकेमध्ये, ते म्हणजे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जो असतो आपल्या रक्तात
तो हिमोग्लोबिनचा काउंट 12.5 म्हणजे 12.5च्या वरती असला पाहिजे. आता हेही आपल्या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं मॅम मी एक पॉइंट हायलाइट करू इच्छितो. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट किंवा ह्या साऊदर्न महाराष्ट्रामध्ये मी एक टेरिबल फ्लॉ बघितलेला आहे, जो आपल्या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं मी ऐकणाऱ्यांना अवेअर करतो की बऱ्याच ठिकाणी मी या पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये वगैरे गेल्यावर बघितलं, ते हिमोग्लोबिन चेक नाही करत. ते काय करतात, डायरेक्टली तुमचं ब्लड काढून घेतात आणि तुम्हाला सांगतात की आम्ही तुमच्याच ब्लड बॅगेतले ब्लड घेऊन आम्ही नंतर हिमोग्लोबिन टेस्ट करणार आहे. तर जे कोणी लिस्नर हे ऐकत असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे, अशी जर ब्लड बँक सांगत असेल की आम्ही जर हिमोग्लोबिन नंतर, प्लीज अशा ठिकाणी तुम्ही बिलकुल ब्लड डोनेशन करू नका. ऍज अ डोनर तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण स्वतः आधी फिट राहिलं पाहिजे आणि देन अँड देन ओनली तुम्ही दुसऱ्याला हेल्प केली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं डोनर म्हणून तुम्हाला काय एक शुअर असलं पाहिजे की डोनेशनच्या आधी तुम्ही स्वतःचा हिमोग्लोबिन ब्लड बँकेकडून चेक करून घेतला पाहिजे. तो 12.5 अबाउच असला पाहिजे. आता का तसा असला पाहिजे, तर 12.5 अबाउ ज्यावेळी असतो ब्लड, त्यावेळी काय होतं की तुम्ही जे ब्लड देता पेशंटला, तर त्या पेशंटचं काय असतो, ऑलरेडी त्याचा हिमोग्लोबिन 3-4 असं झालेला असतो, त्याच्या शरीरात रक्त कमी असतं. ज्यावेळी तुमची एक ब्लड बॅग त्या पेशंटला चढवली जाते, त्यावेळी त्या व्यक्तीचा हिमोग्लोबिन फक्त 1 न वाढतो. म्हणजे समजा मॅडमनी जे आहेत, मोनिका मॅडम डोनर आहेत आणि मी पेशंट आहे, ज्यावेळी माझा ब्लड हे आरबीसी काउंट म्हणजे ब्लड माझं 3 किंवा 4 होईल हिमोग्लोबिन, त्याच वेळी डॉक्टर मोनिका मॅमना सांगतील की मोनिका मॅडम तुम्ही या आणि ब्लड डोनेशन करा. ज्यावेळी मोनिका मॅडमचं ब्लड मला ट्रान्सफ्यूज केलं जाईल, त्यावेळी माझं हिमोग्लोबिन 3 वरून 4 वर जाईल किंवा 4 असेल तर तो 5 वर जाईल आणि स्लोली मग चेन रिॲक्शन थ्रू माझं हिमोग्लोबिन वाढत जाईल. पण समजा मोनिका मॅमचा हिमोग्लोबिन जर 12.5 पेक्षा कमी असेल आणि त्यांनी जर ब्लड डोनेशन केलं, तर त्यांची जी ब्लड बॅग आहे ती मला दिली, तर माझ्या ब्लडमध्ये कुठल्याही प्रकारचा इम्प्रुव्हायझेशन होत नाही. इट इज इक्विव्हॅलंट टू वॉटर बॅग. एक पाण्याची बॅग चढवल्यासारखं ते रक्ताचं होतं. त्यामुळे तुम्ही बघा बऱ्याच सर्जरीजला ते सांगतात 4-5 बॅग लागतील. कधी आपण ऍज अ पेशंट किंवा ऍज अ रिलेटिव्ह विचारत नाही एवढ्या बॅग का लागणार आहेत. ओके, त्यामुळे ना कायम लक्षात ठेवा की 12.5 असेल तरच आपल्या पेशंटला उपयोग होतो. त्यामुळे ऍज अ डोनर तुम्ही ती प्रिकॉशन घेतली पाहिजे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, जर ऍज अ डोनर तुमचा हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा कमी असताना जर तुम्ही डोनेशन केलं, तर तुमच्या हार्टच्या खाली एक स्प्लीन नावाचं ऑर्गन असतं. ते स्प्लीन काय करतं, तुमचं जे फिल्टर झालेलं ब्लड आहे, त्या फिल्टर झालेल्या ब्लडमध्ये रिक्वायर्ड एन्झाईम टाकतं, जेणेकरून तुमचे बाकीचे ऑर्गन्स हे प्युरिफाईड राहायला पाहिजेत, इन्फेक्शन लेस राहायला पाहिजेत. समजा जर हिमोग्लोबिन कमी असताना पण तुम्ही हट्टाने किंवा अज्ञातपणे जर ब्लड डोनेशन केलं, स्लोली स्टडीली तुम्ही स्प्लीनचे पेशंट बनू शकता. आणि भारतामध्ये तुम्ही बघितलं असाल मागच्या 6 ते 7 वर्षात स्प्लीनचे पेशंट 350% वाढत आहेत. आणि त्याचं मेन रिझन आहे आपल्याकडं असलेलं अज्ञान. असं म्हणू शकतो आपण सगळे पढे लिखे गंवार आहे. या गोष्टी आपण ब्लड डोनेशन करताना एक इगो बेस करतो, मी कुणाला तरी मदत करतोय. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मदत करताना तुम्ही पेशंट नाही बनलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट थिंग. त्यामुळे हिमोग्लोबिन वगैरे चेक केल्यानंतर तुम्हाला हिमोग्लोबिन, तुमचं वेट आणि तुमचं एज चेक केलं जातं. आणि तुम्हाला बाकीचे काही सिंपल पॅरामीटर आहेत, जसं की तुम्हाला कुठल्याही मागच्या डिझीजची हिस्ट्री नसायला पाहिजे, स्मॉल ऑपरेशन, सर्जरी मागच्या 6 महिन्यात, लास्ट 6 महिन्यात, डेंटल ट्रीटमेंट झालेली नसली पाहिजे. आता बरीच लोक म्हणतात की डेंटल ट्रीटमेंट आणि ब्लड डोनेशनचा काय संबंध आहे. तर डेंटल ट्रीटमेंटला जे इन्स्ट्रुमेंट वापरतात, ते इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते तुमच्या डेंटल वेन्स असतात खाली, जॉ वेन्स, त्याच्यापर्यंत टच करतात. मग समजा चुकून एखाद्या मशीनला डॉक्टरच्या इथल्या कुठलं इन्फेक्शन असेल तर ते पटकन इझिली रक्तात जातं आणि तिथून सगळ्यात जास्त आपल्याला कुठलंही इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे डेंटल ट्रीटमेंट 6 मंथ्स मध्ये नसली पाहिजे. तुम्हाला कुठलीही स्मॉल सर्जरी किंवा कुठल्याही गोष्ट झालेली नसली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही मद्यपान, सिगरेट अशा गोष्टी मागच्या 24 तासात केलेल्या नसल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टीच्या वेळी तुम्ही क्रायटेरिया कम्प्लीट करता, त्यावेळी तुम्ही ब्लड डोनेशन करता. आता बरेच लोकांना मॅम अनेक इंटरेस्टिंग यात पॉईंट मी ऍड करतो. बरेच लोकांना माहित नाही ब्लड बनतं कुठं. आता तुम्ही मोनिका मॅम, तुम्हालाच हा माझा प्रश्न आहे, तुम्ही मला सांगा शरीरात आपल्या ब्लड बनतं कुठं? सॉरी सर, नाही. ओके, तर
हा, जे लिस्नर आहेत त्यांनी कायम लक्षात ठेवा, बरेच लोकांना वाटतं हार्टमध्ये बनतं, लिव्हरमध्ये बनतं, किडनीमध्ये बनतं. तर कायम लक्षात ठेवा, ब्लड जे आहे ते बोन मॅरोमध्ये बनतं, म्हणजे आपल्या हाडांच्या आतमध्ये, स्पेशली पाठीचा मणका वगैरे आहे त्या हाडांच्या आत एक पोकळी असते. त्या पोकळीमध्ये स्पंज लाईक मटेरियल असतो. म्हणजे इथे जर लिस्नर जर कोण नॉनव्हेज खाणारे असतील तर ते ज्यावेळी बोन खात असतात ते नॉनव्हेजचा, त्याच्या आत एक स्पॉन्ज लाईक चॉकलेटी मटेरियल असतं, त्याला आपण मॅरो म्हणतो. त्या मॅरोमध्ये आपल्या मदर सेल्स असतात, त्या राहत असतात, त्या ब्लड तयार करतात ऑस्टिओब्लास्ट नावाच्या प्रोसेसनं. ते ब्लड तयार होतं, ते बोन्समध्ये येतं आणि बोन्समधनं ते आपल्या शरीरामध्ये येतं. ओके, तर अशा पद्धतीनं ब्लड बनत असतं. तर ज्यावेळी तुम्ही ह्या 3 क्रायटेरिया कम्प्लीट करून ज्यावेळी तुम्ही क्वालिफाय होता त्यावेळी तुमचं ब्लड डोनेशन करून घेतलं जातं. अतिशय एक्साइटिंग, अतिशय जबरदस्त प्रोसिजर आहे. 9 mm गॉजची एक सुई असते, जसं आपल्याला मॉस्किटो बाईट होतो तसंच ती बाईट होणारे एवढंच फिलिंग असतं. आणि ज्यावेळी तुम्ही ब्लड डोनेट करता त्यावेळी पहिल्यांदा डोनेट करता त्यावेळी ते तुमचं 350 ml ब्लड घेतात आणि नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स 450 ml ब्लड घेतात. तर बरेच लोकांचं असं मॅम असतं एक्सप्रेशन की आम्ही दिलं तर एकतर ते म्हणतात की आम्हालाच ब्लडची गरज आहे, आमच्याच शरीरात नाही आहे, असं एक बरेच वेळा म्हणतात, किंवा आम्हाला काय झालं तर काय एवढं ब्लड दिल्यावर. तर लिस्नरना मी एक इन्फॉर्मेशन देईन की आपल्या शरीरामध्ये 5 ते 7 लिटर एवढं ब्लड असतं. त्यापैकी तुम्ही फक्त 350 ml to 450 ml एवढंच ब्लड देता, जे की पुढच्या 24 तासात तुमच्या शरीरात भरून निघतं. त्यामुळे ते ब्लड दिल्यानंतर खूप सारा कुठलाही तुम्हाला लॉस किंवा कुठल्याही प्रकारचं डॅमेज तुमच्या शरीराला होत नाही. आणि जे काही तुम्ही ब्लड देता ते 24 तासात तुमच्या पुन्हा शरीरात भरून निघतं. तर अशी ही प्रोसिजर असतं. आणि ते डोनेशन जे पार्ट आहे मॅम, तो 2.5 मिनिटात ती ब्लड बॅग भरून जाते. मॅक्स टू मॅक्स 3 मिनिटं, 2.5 ते 3 मिनिटात तुमची प्रोसिजर कम्प्लीट होऊन जाते. मग ब्लड डोनेशनचा कालावधी काय असतो की बाबा किती दिवसाने करावा किंवा तुम्ही किती दिवसाने करत होता? म्हणजे तुमचं जे 170 वेळा हो, माझं 170 वेळा डोनेशन हे प्लेटलेट्स मध्ये आहे, प्लेटलेट डोनेशन. तर तुम्हाला आता काही सांगतो गोष्टी. ज्यावेळी आपण ब्लड देतो आपल्या ब्लड मधनं 4 मेजर कॉम्पोनंट सेपरेट होतात. आणि 4 मध्ये काय काय असतं, सगळ्यात पहिला आपल्या रक्तात असतो लाल रक्तपेशी, ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो, आरबीसी. दुसऱ्या असतात पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तिसरा असतो आपल्या ब्लड मध्ये प्लाझ्मा. आणि चौथा कॉम्पोनंट असतो प्लेटलेट्स. ओके, हे 4 मिळून आपलं ब्लड तयार होतं. आणि आपल्या ब्लड बँकेतून 3 पेशंटचं आयुष्य वाचवलं जातं. ते कसं वाचवलं जातं ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. रेड ब्लड सेल्सचं काम काय आहे, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन मेंटेन करणं आणि टिश्यू बनवणं. तुम्ही बघितलं असाल दर 7 वर्षांना आपण मरतो आणि नवीन तयार होतो. म्हणजे तुम्ही जर तुमच्या बॉडीची आज जिनोम टेस्टिंग केली, 7 वर्षांनी याच दिवशी याच वेळेला जिनोम टेस्टिंग केली, तर बायोलॉजिकली तुम्ही एक वेगळं व्यक्ती असता. ते कोण करतं? आरबीसी करतं तुमच्या रक्तातलं. दुसरं आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी हे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक बाहेरनं येणाऱ्या व्हायरस बरोबर फाईट करायला लावतं आणि तुम्हाला हेल्दी ठेवतं. ती आपली एक प्रोटेक्टिंग सेना असते डब्ल्यूबीसी. थर्ड असतो प्लाझ्मा. प्लाझ्मा जे आपण आता प्लाझ्मा थेरपी वगैरे खूप ऐकलं कोविडच्या दरम्यान वगैरे. प्लाझ्मा म्हणजे काय असतं, जस्ट इमॅजिन करा एक रिकामी ट्रेन, एक एम्प्टी ट्रेन असते जी तुमच्या ब्रेन पासून तुमच्या टो पर्यंत, पायापर्यंत जी ट्रॅव्हल करत असते. त्याचं काम काय असतं, व्हॉट एव्हर फूड यू इनटेक, जे काही तुम्ही जेवता, जेवल्यानंतर तुमचं फूड डायजेस्ट होतं प्रोटीन मॉलिक्यूल आणि अमिनो ऍसिड्स मध्ये. ते प्रोटीन मॉलिक्युल्स काय करतात, त्या प्लाझ्माच्या ट्रेन मध्ये जाऊन बसतात. आणि ती ट्रेन काय करते, लाईक अ पॅसेंजरना घेऊन जशी आपली नॉर्मल ट्रेन जाते प्रत्येक स्टेशनवर उतरत, तशी प्लाझ्मा काय करतं, ट्रेनमध्ये ते प्रोटीन सगळं भरतं आणि ट्रॅव्हल करतं. ज्या ज्या ऑर्गनला जे जे प्रोटीन मॉलिक्यूल वगैरे पाहिजे ते ते थ्रो करत ती पुढे जाते. ते काम आहे प्लाझ्माचं. आणि मेजर 4 तुमच्या ब्लडमध्ये इम्पॉर्टंट असो, रिअल हिरो ज्याला म्हणतो, तो आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्सचं काम काय असतं, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, रक्त गोठवणं हे त्याचं काम असतं. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून दिवसभरात एवढ्या ऍक्टिव्हिटीज करत असता की तुमच्या शरीरात कॉन्स्टंटली इंटरनल ब्लिडिंग चालू असतं. सेल्स डॅमेज होणं, कुठेतरी धक्का लागतो, काहीतरी इंजुरी होतं, आपण काही करत असेल तर इंटरनल ब्लिडिंग होत असतं. ते ब्लिडिंग स्टॉप करायचं काम जे असतं ते प्लेटलेट्स करत असतं. प्लेटलेट्स काय असतात, डिश सारख्या अशा सीडीज सारख्या त्या सेल्स असतात. त्या काय करतात, ज्यावेळी आपल्याला कुठे इंटरनल ब्लिडिंग होतं त्यावेळी त्या जखमेची नोंद आपल्या ब्रेनमध्ये होते. ब्रेन रजिस्टर करतो की कुठे हे झाले. समजा माझ्या हाताला जखम झाली तर ब्रेनला पहिलं नोटिफिकेशन जातं की हाताच्या या लोकेशनला इंजुरी झालेली आहे.
आणि मग ब्रेन काय करतो, त्यावेळी ब्लड मधल्या एक्सेसिव्ह प्लेटलेट्स रिलीज करतो आणि त्या जखमेपाशी त्या प्लेटलेट्स जातात आणि त्या एकत्र येऊन असं नेटवर्क आणि पॅच बनवतात आणि त्यातनं तुमचं ब्लड क्लॉट होतं. तर मॅम ज्यावेळी पण तुम्ही ब्लड डोनेशन करता, तुमच्या ब्लड मधून हे 4 मेजर कॉम्पोनंट सेपरेट आउट होतात: रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स. त्यापैकी WBC जे व्हाईट ब्लड सेल जे तुम्हाला आता तुमच्या शरीरात प्रोटेक्ट करतात, समजा थ्रू ब्लड डोनेशन जे जर माझ्या शरीरात आले ना, तर ते कॅन्सरस मटेरियल तयार करतात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, कोणाचेही WBC व्हाईट ब्लड सेल्स कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला दिले जात नाहीत. त्यामुळे तुमच्या ब्लड बॅगेतून 3 वेगवेगळ्या बॅग्स बनतात आणि तुम्ही 3 आयुष्य वाचवू शकता एका डोनेशन मध्ये. पहिली येस मॅम, सॉरी. हा, लेफ्ट झाला. ओके. हॅलो हॅलो सर, आवाज कंटिन्यू करा. ऐकू येतं का मॅम? हो हॅलो. येतं मला. हॅलो. ओके. तर ज्यावेळी आपण ब्लड डोनेशन करतो, या 3 डिफरंट ब्लॅग्स बनतात. वन इज RBC, सेकंड इज WBC अँड फर्स्ट इज RBC रेड ब्लड सेल्स, दुसरी बनते प्लाझ्माची आणि तिसरी बनते प्लेटलेट्सची. आणि अशा पद्धतीने आपण 3 प्रेशियस लाईफ वाचवू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की ब्लड डोनेशन मधला रिअल हिरो हा RBC आहे. ओके. पण खरा हिरो जो आहे तो प्लेटलेट्स आहे. ओके. प्लेटलेट्स हा सगळ्यात जास्त कंझ्युम केल्या जातात. आता लिस्नरला मी सांगतो, तुमचं ब्लड कुठे कुठे वापरलं जातं. लाल रक्त असतं ते रक्ताच्या कुठल्याही आजाराच्या पेशंटमध्ये वापरलं जातं. हिमोफिलिया असू दे किंवा थॅलेसमिया असू दे, सिकल सेल ॲनिमिया असू दे किंवा ऍक्सिडेंटल केसेस असू देत, कुठल्याही सर्जरीज वगैरे असेल तिथं आपण RBC वापरतो मॅम. सेकंड जो आहे प्लाझ्मा हा लक्षात ठेवायचा की सगळ्यात जास्त वापरला जातो हार्ट, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशन्समध्ये. त्यानंतर बर्न पेशंट्सला वापरला जातो आणि सगळ्यात जास्त जर कुठं बघितलं असेल प्लाझ्मा वापरला जातो तर तो म्हणजे एव्हरी मदर इन इंडिया हू इज गिव्हिंग बर्थ टू बेबी, जी प्रत्येक माता बाळाला जन्म देते, त्या प्रत्येक मातेला प्लाझ्मा चढवला जातो. त्यामुळे तुमचा डोनेशन मधला प्लाझ्मा हा तिथे वापरला जातो. आणि प्लेटलेट्स ज्या आहेत त्या कॅन्सर पेशंट्स, डेंग्यू पेशंट्स, त्यानंतर बर्न पेशंट्स, भाजलेले पेशंट्स आणि लहान मुलांच्या सर्जरीज मध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. त्यामुळं RBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स मध्ये सगळ्यात जास्त डिमांड मध्ये प्लेटलेट्स असतात. आणि त्या प्लेटलेट्सची सर्कस सगळ्या भारतभर चालू असते. आणि त्यापैकी मी फक्त हा प्लेटलेट डोनेशन करणारा एक डोनर आहे, स्पेशल डोनर, जो फक्त प्लेटलेट्स करतो, ज्याचं मी हे 172 वेळा आतापर्यंत केलेलं आहे मॅम. ओके सर, खरंच म्हणजे एक माणसाचं रक्तदान किती प्रकारचं रुग्णांना मदत करू शकतं किंवा मदतीचा हात देऊ शकतो, ह्या एका उदाहरणावरून लोकांना नक्कीच कळलं असेल किंवा जे आपले ऑडियन्स आहे त्यांना नक्कीच हे रक्तदानाचं महत्व तुम्ही जे एक्सप्लेन केलं त्यातनं समजून आलं असणार आहे. असं म्हणजे मलाही ऐकताना खूप वेगळं वाटतंय, कारण तुम्हाला डॉक्टरही कधी एवढं एक्सप्लेन नाही करत आहे, तेवढं सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर प्रत्येक युवकांनी हे प्रेरणा घेण्यासारखं आहे की तुमचं एक रक्तदान किंवा एक रक्ताची बॅग असेल ती कित्येक जणांचं जीव वाचवू शकते. तर सर आपल्याला परत कनेक्ट झालेले आहेत. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जे प्लेटलेट्स दान केले किंवा प्लेटलेट्स दिले तर त्यामध्ये तुम्हाला काही त्रास जाणवला का, किंवा तुम्ही तुमचं जे काही आहार आहे तो कसा मेंटेन ठेवला किंवा त्याच्यामध्ये काही प्रिकॉशन घ्यावी लागली का? ओके. तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या कट्टा कोल्हापुरीवरून मी एक सांगेन सगळ्या लिसनर्सना की आपल्या भारतात ब्लड डोनर्स पेक्षा प्लेटलेट डोनर्सची रिक्वायरमेंट खूप आहे. समजा जर आपण प्लेटलेट डोनर्स जर भारतात वाढवले तर आपल्याला ब्लड डोनेशनची डिमांड 50% आपण कमी आणू शकतो. ओके, इतकी त्यांची रिक्वायरमेंट आहे. तर प्लेटलेट डोनेशन करताना
कसं आहे, ब्लड डोनेशन ज्यावेळी तुम्ही करता मॅम, त्यावेळी तुम्ही ते डोनेशन 3 महिन्यातून एकदा करू शकता. म्हणजे कसं, समजा मी आज रक्तदान केलं तर माझ्या शरीरात 24 तासात सगळं रक्त भरून निघतं, पण त्यात जे तयार झालेल्या आरबीसीज असतात त्या फ्रेश आणि बेबी आरबीसीज असतात, त्या ग्रो व्हायला 28 दिवस लागतात. 28 दिवसानंतर त्या आरबीसीज मॅच्युअर होतात आणि वर्स्ट कंडिशन मध्ये, क्रिटिकल कंडिशन मध्ये आपण रक्तदान 28 दिवसानंतर पण पुन्हा करू शकतो. पण कधी ते करू नये, शक्यतो 3 महिन्यानंतरच करावं. त्यामुळे ब्लड डोनेशन तुम्ही वर्षातून 3 ते 4 वेळा करू शकता. प्लेटलेट डोनेशन ही अशी प्रोसिजर आहे, त्यात तुमचा आरबीसी डब्ल्यूबीसी प्लाझ्मा घेतला जात नाही, फक्त तुमच्या रक्तातला प्लेटलेट्स हा पार्ट काढून घेतला जातो आणि या काढलेल्या प्लेटलेट्स आहेत त्या 5 तासात तुमच्या शरीरामध्ये पुन्हा भरून निघतात. त्यामुळे ही प्रोसिजर तुम्ही वर्षाला 24 वेळा करू शकता. तर वयाच्या 28 वर्षापासून आतापर्यंत 9 वर्षात मी 172 वेळा ही प्रोसिजर केलेली आहे आणि अतिशय फिट अँड फाईन आहे. जगभर प्रवास करतो, मला जगभर इन्व्हाइट केलं जातं, मी कॅम्पेनिंग रन करतो, माझं प्रोफेशनल लाईफ मेंटेन करतो. आहारामध्ये मी बाकीचं जे आउटसाइड फूड जे आहे ते शक्यतो अवॉइड करतो. ज्यात तुमचं पिझ्झा येतो, बर्गर येतो किंवा फ्राईड जे जे येतं, मी मेक शुअर करतो की इंडियन फूड जे आपण घरचं खाणं म्हणतो त्याला स्ट्रिक्ट राहतो आणि जास्तीत जास्त फळं आणि आपण कडधान्य जे आहेत ते खाण्यात फक्त हे करतो. आणि इतके डोनेशन करून आजही मी फुल फेस्ट, एक्स्ट्रीमली प्रोफेशनल वाईज एक्स्ट्रीमली काय म्हणतो त्याला, स्किल्ड आहे. कुठलाही मला आजपर्यंत हेल्थ इश्यू झालेला नाही. आता बरेच फायदे पण आहेत रक्तदानाचे, जे मी पुढे तुम्हाला पुढच्या तुमच्या क्वेश्चन नंतर सांगेनच मॅम. ओके तर तुम्ही जे प्लेटलेट डोनेट म्हटलं तर त्याचा फायदा कसा आणि कोणाला होईल असं, म्हणजे ज्यांना ओके प्लेटलेट डोनेशन सगळ्यात जास्त प्लेटलेट्स लागतात कॅन्सर पेशंट्सना आणि डेंग्यू पेशंट्सना. आणि हे प्लेटलेट्स कधी लागतात, ज्यावेळी पेशंट प्लेटलेट्स काउंट आपल्या शरीरात असतो 1.5 लाख ते 4.5 लाख. ओके, ज्यावेळी मॅम आपण आजारी पडतो, किरकोळ आपल्याला विकनेस येतो. ओके, विकनेस येतो. विकनेस म्हणजे नथिंग बट तुमचा प्लेटलेट काउंट कमी होणं. ओके, त्याला आपण विकनेस म्हणतो शरीरात. आणि ज्यावेळी या कॅन्सर आणि डेंग्यूच्या केसेसमध्ये कसं होतं, तो 1.5 लाख ते 4.5 लाखचा काउंट ना 10,000, 20,000, 15,000 वर येतो. आणि अशा वेळी काय होतं, पेशंटच्या बॉडीमध्ये इंटरनल, ब्रेनमध्ये, हार्टमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये इंटरनल ब्लिडिंग होतं आणि पेशंट बाहेरनं एकदम हेल्दी दिसतो, पण ऑल ऑफ सडन त्याची डेथ होते. जगभरात डेंग्यू हा फार मोर सिरियस कन्सिडर केला जातो, फार मोर सिरियस दॅन कॅन्सर अँड हार्ट अटॅक. का मॅडम? कारण की तुम्ही जर बाहेरनं बघितलं, पेशंट तुमचा हसता खेळता असतो, पण आत त्याचे प्लेटलेट्स कमी होत चाललेले असतात आणि ऑल ऑफ सडन त्याच्या डोळ्यातून, तोंडातून, कानातून किंवा नाकातून ब्लिडिंग होतं आणि पेशंट गोज इन टू क्रिटिकल कंडिशन आणि काही काही ह्याच्यात कॅज्युअलिटी होते. तर अशा ठिकाणी प्लेटलेट्स वापरले जातात. कॅन्सर पेशंट्स, डेंग्यू पेशंट्स, भाजलेले पेशंट्स आणि लहान मुलांची सर्जरी, 2 वर्षाच्या आतील मुलांच्या सर्जरीमध्ये आपण कायम प्लेटलेट्स वापरले जातात. तर इथे हा त्यांचा वापर होतो. सेकंड, कोण प्लेटलेट डोनेशन करू शकतो? ओके, प्लेटलेट डोनेशन करायसाठी काही 3 मेजर क्रायटेरियाज आहेत. सगळ्यात मेजर क्रायटेरिया आहे तुमचं वेट हे 55 किलोच असलं पाहिजे. 54 असेल तरी तुम्ही करू शकत नाही. सेकंड क्रायटेरिया आहे की तुमच्या हाताच्या वेन्स, ज्यातून आपण रक्तदान करतो, त्याच ज्या वेन्स आहेत त्या डायमीटरला थोड्या ब्रॉडर, म्हणजे थोड्याशा मोठ्या पाहिजेत. ते नॅचरल गिफ्ट आहे किंवा ते आहे डिपेंड तुमच्या लाईफस्टाईल वरती. तुम्हाला जर लेट जागरण करायची सवय असेल, तुम्हाला जर अनहेल्दी लाईफस्टाईल, ऑइली खाणं वगैरे असेल, तर सगळ्यात जास्त कोलेस्ट्रॉल बनायला तुमच्या त्या वेन्स पासून स्टार्ट होतं. जर हाताच्या वेन्स दिसत नसतात तर ओळखायचं आपण हार्ट पेशंट बनणार आहे लवकर. तर ते एक नॅचरल गिफ्ट असतं. तर ते सेकंड क्रायटेरिया, डायमीटर ऑफ द वेन शुड बी हायर. आणि थर्ड क्रायटेरिया आहे की आयुष्यात एकदा तरी ब्लड डोनेशन केलेलं असलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही या 3 क्रायटेरिया क्रॉस करून ज्यावेळी चेक होतात आणि तुम्ही क्वालिफाय होता, त्यावेळी तुम्ही प्लेटलेट डोनर बनू शकता आणि छान मस्त प्लेटलेट डोनेशन करू शकता. ती प्रोसिजर मी सांगू शकतो का मॅम? 1 मिनिटात एक्सप्लेन करू शकतो कशी आहे किंवा काय? हा, त्या प्लेटलेट डोनेशनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तुम्हाला एका मशीनला कनेक्ट केलं जातं, ज्याला आपण सेल सेपरेटर मशीन म्हणतो. त्या मशीनला कनेक्ट करून ते मशीन काय करतं, फक्त तुमचं ब्लड घेतं, ब्लडमध्ये ते गोल फिरवतं ब्लड, जसं आपण घरी ताक किंवा हे करत असतो लोणी काढायला, त्याप्रमाणे ते ब्लड घेऊन ते ब्लड फिरवतं, स्टर करतं,
स्पिन करतं आणि स्पिन केल्यानंतर तुमच्या ब्लड मधला प्लेटलेट्स हा लायटर पार्ट असतो, तो आता वरती तरंगतो. ते मशीन काय करतं, त्यातला प्लेटलेट्स फक्त सेपरेट आउट करतं आणि उरलेला आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लाझ्मा परत शरीरात पाठवतो आणि फक्त प्लेटलेट्स कॉम्पोनंट हा तुमचा घेतं. त्यामुळे ही प्रोसिजर अतिशय इंटरेस्टिंग आणि जबरदस्त आहे ओके. आणि खूप इझी आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याला प्रॉब्लेम नाही आहे. नक्कीच आणि वर्षातून जसं रक्त या मॅम, आणि रक्तदान जसं आपण वर्षातून 3 वेळा ते 4 वेळा करू शकतो, तसं प्लेटलेट डोनेशन जे आहे आपण वर्षातून 24 वेळा करू शकतो, कारण की 6 तासात तुमचं प्लेटलेट्स भरून निघतात. ओके, बरोबर आहे सर. जर आपण आता बघितलं तर पॅन्डेमिक मध्ये बरेचसे सिव्हिअर किंवा व्हायरल इन्फेक्शन आहेत आणि या प्लेटलेट्सची सगळ्यात जास्त गरज आज पडत आहे भारताला किंवा सगळीकडेच. तर खूप चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते, आमच्या श्रोत्यांना पण मिळते, कारण की इव्हन मेडिकल टर्म मधल्या लोकांना पण इतकं काही म्हणजे त्यांच्याकडे ऐकायला मिळालं नसतं, इतकं संकल्पना आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळत आहे. तर तुमचे युवकांसाठी काही ऍक्टिव्हिटी वगैरे घेणं सुरू आहे का किंवा तुम्ही घेताय का, म्हणजे एक प्रेरणा मिळावी? हो, त्यासाठी मॅम काय शिकलो मी इंडियामध्ये, आपण ह्या इनिशिएटिव्हला अवेअरनेस प्रोग्राम थ्रू रन करतो. त्यांनी किती वर्ष, अजून आपण 50 वर्ष जरी केलं तरी काही त्यात चेंज होणार नाही. जर आपल्याला या देशात चेंज आणायचं असेल तर आपल्याला एज्युकेट केलं पाहिजे लोकांना रिगार्डिंग ब्लड. मी आज यंगस्टर्सना भेटतो, इव्हन मेडिकल कॉलेजेसला माझं लेक्चर असतं, ते मुलं ऑलमोस्ट पासआउट होणार असतात, तर त्यांनी कधी रेड प्लाझ्मा बघितलेला नसतो, प्लेटलेट्स बघितलेले नसतो. तर मग मी एक असे इनिशिएटिव्ह चालू केले ज्याला मी ब्लड बँक टुरिझम म्हणतो. मी काय करतो, युथला अपील काय करतो, जस्ट 20 मिनिट्स आयुष्यातले तुम्ही माझ्यावर स्पेंड करा ब्लड बँकेत, आणि त्या 20 मिनिटात मी त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देतो की व्हॉट इज आरबीसी, प्लाझ्मा, प्लेटलेट्स कसे ओळखायचे, एक्सपायर आहेत का नाहीत. आणि ते बघून झाल्यानंतर तुम्ही इंटरनली कॉल घ्या की ओके मी डोनेशन करू शकतो किंवा नाही. इट इज कम्प्लिटली इनर इन्स्पिरेशन असलं पाहिजे डोनर्सना मॅम. तर माझ्या मते ही जी ऍक्टिव्हिटी चालू केली आहे मी ब्लड बँक टुरिझम, यातून देशभरात मी इतके जबरदस्त युथ कडून मला रिस्पॉन्स मिळाला आणि इतके आम्ही डोनर्स क्रिएट करू शकतो. आणि त्यासाठीच मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं यंग मेडिकल सायंटिस्ट अवॉर्ड दिला. सिम्पल की स्प्रेड एज्युकेशन. आणि एकदा आपण नक्की, मी प्रॉमिस करतो, कट्टा कोल्हापुरीला आपण ते सेशन एकदा नक्की ठेवूया ज्यामध्ये आपण ऑनलाईन सगळं त्यांना एज्युकेट करूया. हो सर, नक्की आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिकली नॉलेज या कट्ट्याद्वारे देऊ शकतो युवकांना खास करून. सर मला म्हणजे तुम्हाला आणखी एक विचारायचं आहे की बाबा तुम्ही मूळचे कोल्हापुरातले आहात, इंजिनियर आहात आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि सामाजिक गोष्ट पुढे सांगताय. तर तुम्ही युवकांना किंवा या काही जनता आहेत की जी युथ आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा एक तुमचं आव्हान काय असेल या प्लॅटफॉर्मद्वारे? ओके, एक सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या युवकांना सांगेन की सगळ्यात हाय प्रायोरिटी करिअर असलीच पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी मी कधीही इग्नोर किंवा मी कधीही सांगणार नाही की आधी समाजसेवा करा आणि मग तुम्ही करिअर करा. जे काही युथ आहे त्यांना मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की पहिल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आर्थिक ह्यानी. आणि त्याचबरोबर आपण कॉलेजच्या दिवसापासून टाइमच्या थ्रू आपण कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये. ज्यावेळी आपण सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतो त्यावेळी आपली सगळ्यात महत्वाचं व्हॉट वी गेन आपल्याला मिळतं म्हणजे आपली पर्सनॅलिटी एनहान्स होते, आपल्याला 4 लोकात वावरायचा एक्सपिरियन्स मिळतो आणि आपली एक इनर ग्रोथ ऍज अ ह्युमन होते. आणि त्यामुळे तुम्हाला जगातल्या बेस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. आणि मी स्वतः रिक्रुटमेंट मध्ये आहे, तर आम्ही अशा लोकांना पटकन हाय प्रायोरिटी इंजिनियर्स, MBA लोकांना, मुलांना सिलेक्ट करतो हाय पोस्टला ज्यांचा बॅकग्राऊंड मध्ये प्रोफाईलमध्ये ते कुठल्या ते सोशल ऍक्टिव्हिटीज मधून आलेले आहेत. तर मुलांना मी सांगेन की हे सोशल ऍक्टिव्हिटीज न करता एक सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून जर तुम्ही डेडिकेटेडली केलं तर नॉट ओनली इट इज गोइंग टू इम्प्रूव्ह युअर पर्सनल लाईफ बट 110% प्रोफेशनल लाईफ टू. पण कुठेही जाऊन इगो बेस मी फक्त समाजसेवाच करतो हा कधीही तुम्ही इगो ठेवून करू नका. मॅनेज बोथ द थिंग्स, करिअर ऍज वेल एज सेल्फ डेव्हलपमेंट थ्रू सोशल ऍक्टिव्हिटीज. नक्कीच सर, पहिला स्वतःला आर्थिक साक्षर बनवणं आणि त्यानंतर मग सामाजिक जबाबदारी घेणं ही नक्कीच महत्वाची गोष्ट आहे. सर पुन्हा एकदा तुमचं
खूप धन्यवाद देते या कट्ट्याद्वारे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत आणि एक प्रेरणा दिलीत की समाजातल्या काही समस्यांमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याची. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि सरांना आपण पुन्हा एकदा भेटू या कट्ट्याद्वारे. धन्यवाद सर. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.